नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहे श्री क्षेत्र गिरलिंग दर्शन घेण्यासाठी। हे देवस्थान सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातील डोंगरात आहे। या स्थानावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत। त्यातील जवळचा मार्ग हा कुकटोळी गावातून जातो। या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे। आता आपण मंदिर क्षेत्राजवळ आलो आहे। हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे। मंदिरात प्रवेश करताना प्रथम सभामंडप लागते। सभामंडपामध्ये आल्यावर समोर दिसते ते मुख्य मंदिर आणि समोर आहे ते मुख्य प्रवेशद्वार। या सभामंडपात स्वयंभू शनिदेव शिळा आहे। आता आपण चाललो आहे शिवलिंग दर्शन घेण्यासाठी। या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर हे खांबे दिसतात। हे मंदिर 14 खांबावर उभे आहे। आतमध्ये नंदी आहे। नंदीसमोर मुख्य गाभार आहे। या गाभाऱ्यात शिवलिंग आहे। हे शिवलिंग महर्षी पराशर ऋषींनी स्थापन केले आहे। महर्षी पराशर ऋषींनी तपस्या येथे केली आहे। येथे ध्यान व जप करण्यासाठी खूप शांत व उत्तम ठिकाण आहे। शिवलिंग दर्शन घेऊन मन प्रसन्न होते। येथील बांधकाम हेमाडपंथी मंदिर शैलीनुसार केले आहे। येथे खांबावर सुंदर कोरीव नक्षीकाम आहे। या मंदिरात यज्ञ केले जाते। येथे प्राचीन गणेश मूर्ती व बरेच मूर्ती आहेत। हे देवस्थान पुरातन काळापासून येथेच आहे। मुख्य शिवलिंग शिवाय बरेच शिवलिंग येथे आहेत। आता आपण या देवस्थानातील मठाधिपती कैलास भारती महाराजांची भेट घेणार आहोत। या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही थांबलो आहे। आपण त्यांच्याकडून या गिरलिंगविषयी माहिती जाणून घेऊया। आता हा जो मठ आहे हा महर्षी पराशर ऋषींनी इथल्या म्हणजे या मठाची निर्मिती केली। रामायण आणि महाभारतच्या मध्यकालीनचा हा मठ आहे। म्हणजे शिवलिंग वगैरे आहे त्या शिवलिंगाची स्थापना महर्षी पराशरांनी केली। त्यांनी इथं अनेक वर्ष राहून तपस्या वगैरे केली। तपस्या केल्यानंतर समोर जी सभामंडप आहे त्या सभामंडप मध्ये संजीवनी समाधी घेतली। आणि मठ हा गुरु शिष्य परंपरेमधला आश्रम आहे। ते आमचे माझे गुरुजी दत्त भारती महाराज, त्यांचे गुरुजी ते राम भारती महाराज, आणि त्यांचे गुरुजी ते गंगा भारती महाराज, आणि त्यांचे गुरुजी ते कैलास भारती महाराज, अशी परंपरा आहे। त्यांनी आम्हाला माहिती सांगितली। हे चॅनल त्यांचे आभारी आहे। त्यांची भेट घेऊन त्यांना प्रणाम करून आम्ही आता पुढे जात आहोत। हे देवस्थान मिरजमधून 26 किलोमीटर आणि सलगरपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। येथे पुढे ज्या पायऱ्या लागतात त्या पठारावर जातात। आता आपण पठारावर आलो आहे। पुढे जे आहे ते अंबाबाई मंदिर आहे। या पठारावरून परिसर डोंगराळ प्रदेश आणि वृक्षामुळे आकर्षक दिसत आहे। येथे श्रावणामध्ये यात्रा असते। खाली पार्किंगपासून ते वर पठारावर यात्रा भरते। येथे पठारावर यात्रेवेळी गर्दी असते व महाप्रसाद येथेच असतो। हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। या भागाला जुना पन्हाळगड असेही म्हणतात। येथील स्वच्छता आणि व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले आहे। या औदुंबर झाडाखाली भाविकांसाठी कायम चहा असतो। या देवस्थानात दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक येथे येत असतात। येथील आजचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा मार्ग घेतो। तुम्ही या देवस्थानाला अवश्य भेट द्या। धन्यवाद।